देशातील प्रत्येक कुटुंबाची आरोग्य नोंदणी होणार डिजिटल. पंतप्रधान फॅमिली केअर ट्रॅकर म्हणजे नेमकं काय? नमस्कार मित्रांनो, कल्पना करा, तुमच्या संपूर्ण कुटुंबाची आरोग्याची माहिती एका सुरक्षित डिजिटल ठिकाणी उपलब्ध असेल. डॉक्टरांना तुमच्या जुन्या आजारांची माहिती लगेच मिळेल. सरकारी आरोग्य योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पुन्हा पुन्हा कागदपत्रे दाखवावी लागणार नाहीत आणि आपत्कालीन परिस्थितीत उपचारही अधिक वेगाने मिळू शकतील. ही आता कल्पना राहिलेली नाही. केंद्र सरकारने पंतप्रधान फॅमिली केअर ट्रॅकर हा महत्त्वाकांक्षी डिजिटल आरोग्य प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हा प्रकल्प नेमका काय आहे, तो कसा काम करणार आहे आणि त्याचा सामान्य नागरिकांना काय फायदा होणार आहे. भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीची आरोग्याशी संबंधित माहिती अनेक वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली असते. कधी रुग्णालयात उपचार, कधी दुसऱ्या शहरात तपासणी, कधी सरकारी योजनांचा लाभ, तर कधी खाजगी डॉक्टरांकडील कागदपत्रे. यामुळे गरजेच्या वेळी योग्य माहिती मिळण्यात अडचणी निर्माण होतात. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने पंतप्रधान फॅमिली केअर ट्रॅकर ही संकल्पना मांडली आहे. या योजनेमध्ये एका कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्यविषयक माहिती एका डिजिटल प्रोफाईलमध्ये जोडली जाईल. यामध्ये जन्मनोंदणी, आरोग्य तपासण्या, लसीकरण, पोषण, विविध सरकारी आरोग्य योजनांचा लाभ आणि उपचारांचा इतिहास अशा अनेक महत्त्वाच्या नोंदी समाविष्ट असतील. विशेष म्हणजे गर्भवती महिलांना एक स्वतंत्र आरोग्य ID दिला जाईल. त्या IDद्वारे गर्भधारणेपासून ते मुलांच्या 18 वर्षापर्यंत त्याच्या आरोग्याची आणि सरकारी योजनांची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध राहील. यामुळे आई आणि मुलाच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवणे अधिक सोपे होईल. या योजनेचे अनेक महत्त्वाचे फायदे आहेत. पहिला फायदा, रुग्णाचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास डॉक्टरांना लगेच उपलब्ध होईल. यामुळे उपचार अधिक अचूक आणि जलद होतील. दुसरा फायदा, सरकारी आरोग्य योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल. तिसरा फायदा, आपत्कालीन परिस्थितीत वेळ वाया जाणार नाही, कारण आवश्यक वैद्यकीय माहिती आधीपासून डिजिटल स्वरूपात उपलब्ध असेल. चौथा फायदा, कागदपत्रांच्या फाईल्स घेऊन रुग्णालयात फिरण्याची गरज कमी होईल. संपूर्ण माहिती सुरक्षित डिजिटल स्वरूपात उपलब्ध राहील. यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि त्रास तिन्ही कमी होण्यास मदत होईल. सध्या हा प्रकल्प प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात आला आहे. या प्रयोगाचे परिणाम समाधानकारक ठरल्यास भविष्यात तो संपूर्ण देशभर लागू केला जाऊ शकतो. त्यानंतर भारतातील प्रत्येक कुटुंबाचे एक डिजिटल आरोग्य प्रोफाईल तयार होईल. हे प्रोफाईल इतर डिजिटल आरोग्य सेवांशी जोडले गेले तर भारतातील आरोग्य व्यवस्था अधिक वेगवान, पारदर्शक आणि आधुनिक बनू शकते. डिजिटल भारताच्या दिशेने हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. योग्य अंमलबजावणी, माहितीची सुरक्षितता आणि नागरिकांचा विश्वास या 3 गोष्टी जपल्या गेल्या तर ही योजना लाखो कुटुंबांसाठी मोठा दिलासा ठरू शकते. तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारचा डिजिटल फॅमिली हेल्थ ट्रॅकर भारतासाठी उपयुक्त ठरेल का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या आणि ज्ञानवर्धक विषयासह.